चला वेलकम बॅक सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत। आज दुसरा आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस। जी कालची एक लढत या मॅचमध्ये शिल्लक होती, या स्पर्धेबद्दल शिल्लक होती, ती लढत मात्र आज पहिल्या सत्रामध्ये खेळली जाते। एका बाजूला रॉयल मराठा रेवळी आणि किंग वॉरियर्स सारंग हे दोन संघ मैदानावरती आहेत आणि जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि सर्व तमाम खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मॅचला सुरू होण्याअगोदर गणरायाचरणी प्रार्थना करूयात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा। शेषाच्या हाती धरतीची गती ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती होऊन गेले रती महारथी सर्वप्रथम पूजूया महागणपती। गणरायाचरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज म्हटले तर 36 हातींचा ब असलेले तर मुघलांना त्रस्त करणारे परत न फिरणारे ती तिन्ही जगांचे स्वामी श्री शिस्तप्रिय व वाणिज्य ज्योत जी जिजाऊंचे सुपुत्र व महाराष्ट्राचे आराध्य दैवत हा हार न मारणारे रायगडाचे जनक आणि जे जनतेचे राजे अशा माझ्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा करून मी पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। इथे टॉस जिंकलाय सर्वप्रथम किंग वॉरियर्स सारंग या संघानं आणि दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णयही निवडलाय। दोन्ही संघाची जर एकंदरीत स्कोर कार्डवरची आतापर्यंतची घोडदौड पाहिली तर रॉयल मराठा हा संघ एक मॅच खेळला आणि एक पहिला मॅचचा विनर संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला किंग वॉरियर्स सारंग हा जर संघ पाहिला तर हा संघ देखील विनर आहे। त्यामुळे इथे एका संघाचा पराभव निश्चित आहे। इथून एक संघ पराभवाच्या छायेमध्ये असेल, एक संघ विन होऊन लगातारची दुसरी मॅच ही विन करेल। त्यामुळे ही जी मॅच आहे ही मॅच तितकीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारी देखील राहील, कारण दोन्ही संघ मागच्या मॅच मध्ये इथे जिंकून पोहोचलेत। कालच्या दिवसामध्ये या दोन संघाचा खेळही पाहिला आणि आज पुन्हा एकदा मैदानावरती आपला खेळ करण्यासाठी सज्ज झाले। आजच्या सकाळच्या सत्रामधला पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कल्पेशला पाहताय। प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाली। एका बाजूला दीपक आणि शुभम ही प्रारंभिक जोडी आहे। 12 जानेवारी 2025 चा दिवस या स्पर्धेची सांगता करणारा दिवस म्हणजे अंतिम दिवस आहे। स्पर्धेचा दुसरा दिवस आहे। डिसाइडर इथून एक जो संघ आहे तो मात्र चषकावरती आपलं नाव कोरेल। येस, लेट्स प्लेचा इशारा आलाय। लेट्स प्ले मॅचला होती सुरुवात। आजच्या दिवसातील हा पहिला बॉल गोलंदाज कल्पेश निघतोय राईट अमोर द विकेट न व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस मॉर्निंग। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, इनफिल्डला भेदलं निश्चित। बॉल 1 2 3 सीमारेषा पार। पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार। थँक्यू। पहिल्याच बॉलवरती इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय। ऑन साइडला चौकार आला। पॉवर प्ले म्हणजे बॅटरसाठी मेजवानीचे षटक आहे। क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव। एक क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑफला आणला गेलाय। ऑन साइडला पाहिलं तर काउ कॉर्नर कल्पेशसाठी तैनात आहे। डीप मध्ये दोन खेळाडूचं प्रोटेक्शन आहे। पहिल्याच बॉलवरती सुरुवात अगदी दणक्यात करतोय बॅटिंग करणारा रॉयल मराठा रेवळीचा बॅटर शुभम। कल्पेशचा नेक्स्ट बॉल समोर शुभम। पुन्हा एकदा फुलर लेन पुढे होता बॉल, मागे जाळ विणलं या बॉलसाठी। क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय, जजमेंट सुरेख आणि या मागच्या बॉलवरती वार, या बॉलवरती पलटवार, फलंदाज बाद। क्रिकेट आहे। पहिल्याच बॉलवरती वारही पाहिला, दुसऱ्या बॉलवरती पलटवारही पाहिला। क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स। संधीचा खेळ म्हणजे क्रिकेट। प्रत्येक बॉलवरती आणि प्रत्येक क्षणाला तुम्हाला एक नवीन संधी निर्माण करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे। आज 12 जानेवारीचा दिवस आहे आणि आजचे दिनविशेषही तसेच आहेत। राजमाता जिजाऊ यांचा आजचा जन्मदिवस, स्वामी विवेकानंदन यांचा या जन्मदिवस आहे। त्याच्यामुळे हा दिवस जो आहे तो महाराष्ट्राच्या भूमीसाठी आणि भारत मातेसाठी फार योगदानाचा दिवस आहे। आणि आज या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा आपण या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामापासून जॉईन झालोय।
संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोली आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग. यावेळी केवळ हलक्या हाताने स्टीअर केलं, चेक केलं बॉलला, ठेवून काढलं पॉइंट मध्ये. एक सिंगल धाव आली, सिंगल न स्ट्राईक रोटेट झाली. रणसंख्या 5 या आकड्यावरती 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती गडी बाद. आणि जसं नवीन बॅटर मैदानावरती आला, एक समजदारीचं क्रिकेट. बॅकफुटला गेले, जोखीम घ्यायची नाही, कारण ड्यू फॅक्टर आहे मैदानावरती. तुम्ही उतरलात तर गवतावरती ड्यू हे तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे इथे एलिव्हेशन होताना थोडासा प्रॉब्लेम येईल. पुढे एकदा बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट. एक विकेट आल्यानंतर थोडंसं संयम मैदानावरती दाखवलं जातोय. रणसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 4 चेंडूचा खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानावरती सुयश दाखल झालाय. कालही सकाळच्या सत्रामध्ये आपण स्कोर कार्ड वरती धावा तितक्याशा पाहिल्या नव्हत्या, कारण मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये ह्या नारंगीच्या क्रीडा नगरीवरती थोडासा धावांचा डोंगर कमी होताना पाहायला वेळी. इनफिल्डला भेदत असताना बॉलला पाठवून दिलं, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. या षटकातील हा दुसरा 4 रन चौकार. थोडासा बाहेर ठेवला होता, आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याच्यावरती खूप चांगला फटका खेळला. जसं उल्लेख देखील काल केला की चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवरती समाचार, हे तंत्र तुम्हाला मैदानावरती वापरावं लागेल. आणि या ओव्हरमध्ये ते अगदी अप्रतिम पाहिलंय. बॉल खराब आला, त्याच्यावरती आक्रमण चढून चांगल्या बॉलला सन्मान दिला. यावेळी थोडासा बाहेर बॉल होता, जोखीम नाही घेतली, पॉइंट मध्ये खेळून काढलाय. षटक क्रमांक 1 संपलाय. आफ्टर कम्प्लिटेड ऑफ फर्स्ट ओव्हर संघ रॉयल मराठा रेवली जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट. दाफलकावरती धावा डबल 1 11. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. तोपर्यंत ऐकूयात पुन्हा एकदा डीजे आणि डीजेचे सुमधुर संगीत. नंतर 2 चौकारी आले पहिल्या षटकामध्ये. अगदी कभी खुशी कभी गम. एखादा बॉलवरती सिंगल, तिथून खराब बॉल आल्यानंतर त्याच्यावरती प्रहार. एकंदरीत पहिलं षटक हाताळलं गेलं. षटक क्रमांक 2 साठी पॉवर प्लेचे निर्बंध नसतील. आपण सर्कलच्या बाहेर जवळजवळ डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक पाहते. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बीड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन आणि ऑफ साइडला लॉंग ऑफ. हे डीप मध्ये प्रोटेक्शन गोलंदाज माससाठी. पहिला बॉल, इथे धावा रोखायच्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, जिथे क्लासिकल फटके हे पण पाहिले. लाजवाब लाजवाब बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि इथे दुसरा गडी बाद झाला, विकेटचं पतन. कारण आज अंतिम दिवस आहे आणि जो काल मैदानावरती झालं की एक मॅच बॅड लाईट मुळे आपल्याला आज शिफ्ट करावी लागली. त्यासाठी विनंती असेल की आता प्रत्येकाचं सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे. मागचा बॉल पाहिला तर पुढे होता, फुलर लेंथ वरती बॉल होता. पुढे एकदा स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि बरोबर बॅट आणि पॅड या मधल्या गॅप मधून चेंडू सरळ निघून गेला मागे यष्टांवरती. आणि दुसरा गडी यावेळी माघारी परतलाय. पहिल्याच बॉलवरती बॅटर सुयश माघारी परततोय. नवीन फलंदाज इनॅट 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी D3 मैदानावरती दाखल झाले. षटकाची सुरुवात माची लाजवाब राहिले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर पाहिल्या. दोन्ही बॅटर खूप चांगला खेळ करत होते. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती सादर होत होता. मात्र इथे बॉलही तितका सुरेख होता. थोडंसं गती कमी केली. बॅटरने अगदी इझी खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून बॅटरच्या रिॲक्शनही आपण पाहिला. बॉल सरळ मागे निघून गेला. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज माज. पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर थोडासा कॉन्फिडंट बिल्ड झाला असेल मैदानावरती. राईट आर्म द विकेटनं पुन्हा एकदा स्टिअर केलंय फ्रंट ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येईल तिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाले आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 1-2-12 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदलाव केला जातोय. ऑन साइडला एक्स्ट्रा प्रोटेक्शन आहे माससाठी. ते झालं, विणलं गेलंय. ऑफसाईड पूर्णपणे खाली आहे, म्हणजे आमंत्रण दिलं जातंय की तुम्हाला इथे धावा करायच्यात, तुम्हाला ऑफसाईडला खेळायचं आहे. ऑन साइडला तुमच्यासाठी आम्ही
एक्स्ट्रा प्रोटेक्शन लावलंय. एकंदरीत इंडिकेटर आहे बॅटरसाठी. टॅप केले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी मागे बॉल निघून आलाय. लांगावरून जोपर्यंत संदेश बॉलवरती जातोय तिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या 1-3-13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडू संख्या आतापर्यंत संपलाय. षटक क्रमांक 2 मध्ये माझनं थोडंसं धावगतीला लगाम लगावण्याचं काम निश्चितपणे केलंय, कारण 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या जिथे 2 आक्रमक फटकेही पाहिले. आता जसा स्ट्राईक केला बॅटर नितीन आला. नितीनसाठी पुन्हा एकदा ऑफसाईड मागे पाठवलं गेलं सर्कलच्या बाहेर. मिड विकेट शॉर्ट मिड विकेट आहे. लॉंग ऑफला पुढे एकदा इन दी अप 1 बाउन्स जोपर्यंत बॉलला कॅरी केलं जाईल तिथून एक सिंगल धाव कंप्लीट होते. रणसंख्या 14-14 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रातील एक शांत क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण निश्चितपणे चढवली. 2 महत्वाचे गडीही बाद झाले आणि त्याच्यानंतर अगदी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानावरती केला जातोय. नितीन आणि त्यांच्या बरोबरीने दीपक ही जोडी आहे. दीपक आहे स्ट्राईक एंडला. फुल टॉस बॉल होता तिथे कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल पुन्हा एकदा एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं हा 5वा चेंडू ही संपलाय. रणसंख्या 15-15 या आकड्यावरती. 1 टू गो, 1 मोर टू गो. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक राहिलाय आणि नितीनसाठी पुन्हा एकदा पाही रणनीती या मैदानावरती. नितीनसाठी कव्हरला मागे पाठवलं जात आहे. ऑन साइडला मिड विकेटला आतमध्ये बोलवलं जात आहे. पॅडवरती बॉल होता. हलक्या हाताने केवळ दिशा दिली. मागे निघून जातोय. बॉलला अडवलं गेलंय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा रॉयल मराठा रेवडी जाऊन पोहोचलाय. धावा झाल्यात जवळ 16 आणि गडीबाज झालेत 2. इथून 3ऱ्या षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत घेऊयात एक ब्रेक. ऐकूयात डीजेला. टीम मीटिंग घेऊ नका. आपल्याकडे आजच्या दिवसामध्ये वेळ कमी असणार आहे. आज काही निर्णायक सामने आहेत त्याच्यामुळे उद्याच्या दिवसावरती आपल्याला शिफ्ट होता येणार नाही. त्याच्यामुळे विनंती आहे इथून वेळ वाचवण्याचा प्रयत्न करूयात. पुढची मॅच जी आहे त्या मॅचसाठी दोन्ही कॅप्टन्सला आपण टॉस बॉक्समध्ये आमंत्रित करूयात. रुद्र 11 आणि महामाया सुपर स्ट्रायकर्स. रुद्र 11 महामाया सुपर स्ट्रायकर्स पुढच्या मॅचसाठी प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी या. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज संदेश आलाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. माज जसा गोलंदाजी ट्रॅकवरती आला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आणि संपूर्ण त्या ओव्हरमध्ये बॅटर्सला अक्षरशः जकडून ठेवलं खेळपट्टीवरती. केवळ आणि केवळ धावा खर्च केल्या 5. संदेश पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट लाजवाब. एक चांगला झेल टिपलाय आणि आणखी एक फलंदाज. 1 मोर डाऊन गॉन. फलंदाजाला विनंती आहे इथून बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजांना आपण लगेचच रेडी राहायचंय. आपला बराचसा वेळ इथे खर्च होतोय. मागच्या बॉलवरती संदेशच्या पहिल्याच बॉलवरती इथेही विकेट आली आहे. आता हे षटकी कसं राहील याच्यावरती निश्चितपणे डगआउट मधून नजर असेल रॉयल मराठा रेवडी संघाच्या. दुसऱ्या बाजूला जमीची बाजू दीपक सारखा एक आक्रमक खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आहे. इथून 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जबाबदारी आता दीपकच्या खांद्यावरती तेवढीच आहे. संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आता मैदानावरती तुम्हाला ते दाखवायचं देखील आहे कारण संघ थोडासा अडचणीमध्ये बॅकफुटलाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर माझनं जो काही जम बसवलाय इथे संदेशने तो कॅरी केलाय. बॉल बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येतोय. आजच्या दिवसातील हा पहिला व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 व्हाईट दर्शवतो आणि तो नियम क्रमांक 22 पंचाच्या माध्यमातून इंडिकेट केला गेला. रणसंख्या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 पॅडवरती बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंच तटस्थ भूमिकेमध्ये अगदी मी म्हणेल की उत्साह होता. आत्मविश्वास नव्हता या अपीलमध्ये आणि तिथून
पंचांचं कोणत्याही प्रकारचं सिग्नल नाही आहे बॉलवरती. एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सहाय्यानं रणसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 18. चला लेग बायचा इशारा आहे म्हणजे मागच्या बॉलवरती एक एक्स्ट्रा रन संघाच्या टोटलमध्ये ऍड होईल. अजूनही या षटकातील जवळजवळ 4 चेंडूचा खेळ शिल्लक. दीपक साठी हा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न सफल झाले. ऑन साइडला खेळायचा होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल आणि आणखी एक मैदानावरती निर्धाव चेंडू डिलिव्हर झालाय. चेंडूच्या लेंथ वरती जरूर आले मात्र लाईन पिक करू शकले नाहीत आणि इथून जो गॅप होता त्या गॅप मधून बॉल मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक या षटकातील डॉट बॉल. माज नंतर आता संधीची आक्रमक गोलंदाजी मैदानावरती सादर करतोय. यावेळी ज्या दीपकचा आपण उल्लेख केला त्या दीपकच्या बॅट मधून आलाय हा लॉंग अँड स्ट्रॉंग लाजवाब मॅग्निफिशियंट षटकार. पॅड वरती होता. अंपायर सांगतात थोडासा बाहेर बॉल चाललाय आणि इथूनही आणखी एक बॉल जो आहे तो निर्धाव जरूर आलाय तर रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांसाठी हा डिसिजन चला लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये. सर्व खेळाडूंना विनंती लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये. जी टेक्नॉलॉजी आहे ते आपल्याकडे नाहीये मित्रांनो कारण बॉल ट्रॅकिंग या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे आणि त्यासाठी मात्र रिव्ह्यू नसतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सर्व खेळाडूंना विनंती आहे की थोडंसं याच्याकडे लक्ष द्या. इथून आणखी एक निर्धाव बॉल आलाय म्हणजे संदेश देखील बोलाचा वाटा राहिलाय. फ्रंट ऑफ द विकेट पुन्हा एकदा बॉल निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही झाला आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट जे आहे ते दोन्ही बॅटर्स मध्ये अतिशय लाजवाब पाहिले. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकाच्या खेरीज धाफलकावरती धावा आहेत 26-26. शेवटच्या षटकाला जाण्या अगोदर डीजे मास्तरकडे ऐकूयात पुण्यासोबत संगीत. खेरीज रणसंख्या 26 या आकड्यावरती 8.66च्या सरासरीने आतापर्यंत मैदानावरती बॅटिंग करतोय रॉयल मराठा रेवलीचा संघ आणि षटक क्रमांक 4 साठी गोलंदाज प्रितेशला ट्रॅकवरती उतरवलं गेलंय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. इथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 27-27 या आकड्यावरती. पहिल्या षटकानंतर थोडंसं उतर ग्राफ राहिला बॅटिंग करणाऱ्या संघाचा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होते त्याच्यानंतर 5 आल्या. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा कमबॅक 10 धावा आणि आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. इथे दीपक च्या खांद्यावरती खास करून संघासाठी मोठा धावा उभारण्याची जोखीम आहे कारण सलामीला आलेला बॅटर आहे संघाचा कॅप्टन आहे. त्याच्या बॅटमधून एक मोठा फटकाही पाहिलाय आणि आतापर्यंत पहिल्या षटकापासून मैदानावरती त्याचा खेळ आहे त्यामुळे वेल सेटलही असताना यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक या बॉल वरती येतोय. येस जजमेंट ला जवाब आणि ज्या दीपकचा उल्लेख झाला तो दीपक ही माघारी परतला विकेटचं पतन.
यावेळी दोन बॉल आतापर्यंत फेकून झालेत. 4 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक राहिलाय. नवीन बॅटर विशाल बॅटर स्ट्राईक दाखल झालाय. शफल झालाय. लॉंग लेग रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. मागे प्रोटेक्शन आहे या बॉल साठी. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी थांबवलं गेलंय. एक सिंगल धाव या बॉल वरती अंकित होईल आणि रणसंख्या जाऊन पोहोचते 28-28 या आकड्यावरती. ट्वेंटी 28 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आणखी एक गडी बाद आणि मोर वन डाऊन. विकेटचं पतन. रणसंख्या 28-28 आकड्यावरती. नवीन बॅटर दर्शन मैदानावरती दाखल झालाय. येणार 2 चेंडूसाठी मैदानावरती आक्रमक खेळ होईल की पुन्हा डिफेन्सिव्ह मोड मध्ये जाईल बॅटिंग करणारा रॉयल मराठा रेवलीचा संघ. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती धावा तितक्या प्रमाणात आपण पाहिलेल्या नाहीत कालच्या सत्रामध्ये देखील. तर हे सर्व लक्षात घेत असताना खेळी तितका चांगला होण्याचं गरजेचं आहे. पॅडवरती बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आणखी एक फलंदाज बॅक टू बॅक बाद. नवीन फलंदाज प्लीज या. मागच्या बॉलवरती दर्शन लेग बिफोरचा शिकार झाला. जो क्रिकेटचा खूप चांगला नियम आहे. तुमचा पाय अगदी शरीराचा कोणताही भाग विकेटच्या मध्ये आला आणि त्याच्यावरती बॅटला न बॉल लागता तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला लागला आणि तो बॉल स्टंपवरती असेल तर लेग बिफोर या नियमाचा शिकार होतो खेळाडू. आणि दर्शनलाही त्याच पद्धतीने माघारी परताना पाहिलं. 1 to go. पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल. रणसंख्या अजूनही 28 आकड्यावरती आहे. येतो शेवटच्या बॉलवरती. आता कशा पद्धतीने बॅटिंग होईल. एक मोठा फटका येईल की पुन्हा एकदा सिंगल डबल न रणसंख्ये पुढे नेण्याचा प्रयत्न होईल. यासाठी बॅटर मैदानावरती दाखल झाला. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला खेळून काढले. जोपर्यंत चेस केलं जाईल या बॉलला तिथून 2 धावा तर सहजरित्या कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचाही प्रयत्न मैदानावरती केला जाईल. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि 4था धाव घेत असताना फलंदाज झाला बाद. म्हणजे पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि रणसंख्या एकंदरीत पाहिली तर 32 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. येणारे 24 बॉल धावा करायचे 32. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तो मात्र आपण टॉस कडे जाऊया जिथे 2 कॅप्टन असतील. रुद्र 11 आणि महामाया सुपर स्ट्रायकर्स दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतोय प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या. मैं तुम्हारे साथ 2 मिनट और
ऑफिसरला विनंती आहे, आता मैदानावरती वेळ घेऊ नका प्लीज. तिथे लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे, किंग वॉरियर्स सारंग प्रारंभिक जोडी मैदानावरती प्लीज पाठवून द्या. इथे टार्गेट सेट केलं गेलं मॅच मध्ये तब्बल 32 धावांचा 24 मध्ये 32 हे समीकरण आहे. चला बॅटर पाठवा प्लीज, बॅटर पाठवा. सारंग थोडंसं सहकार्य करा. किंग वॉरियर्स सारंग बॅटर्स प्लीज पाठवून द्या. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की एक मॅच बॅट लाईट मला शिफ्ट करावी लागल्याच अंतिम दिवस आहे, त्याच्यामुळे इथे प्रत्येक खेळाडूचं सहकार्य प्लीज मोलाचं आणि महत्वाचं आहे. चला प्लीज बॅटर पाठवा. मैदानावरती क्षेत्ररक्षण सजवून झालंय. कल्पेश प्रितेश ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल होते. इथे जर आपण पाहिलं तर 12 संघांचा सहभाग आहे या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये रुद्र 11 हा संघ दोन्ही सामने जिंकत या स्पर्धेमध्ये कायम आहे. एजे स्ट्रायकर्स ज्याने मात्र दोन्ही सामने आहेत ते लूज केले आहेत, पराभूत झालाय. अशी स्पोर्ट असेल ज्याने एक संघ सामना विन एक सामना लूज. त्याच्यानंतर सुधीर फायटर्स जो संघ दोन्ही सामने या ठिकाणी विजयी झालाय. प्रथम 11ची ही गाडी थोडीशी मागे आहे. हाही संघ दोन्ही सामने लूज करतोय. रॉयल मराठा संघ जो या मॅच मध्ये खेळतोय तो आधीचा मॅचचा विजय संघ आहे. बावा 11 ही दोन्ही मॅच मध्ये खूप काही खास करू शकले नाहीत. दोन्ही मॅच ते देखील पराभूत झालेत. महामाया सुपर स्ट्रायकर्स त्यांचा खेळ लाजवाब राहिला. दोन्ही संघ हे जे 2 सामने आहेत तो महामाया सुपर स्ट्रायकर्स या ठिकाणी जिंकलाय. त्याच्यानंतर मानाई पॉवर्स हिटर्स 1 विन 1 लूज, म्हणजे इथेही एक विन आणि एक लूज आपण पाहताय. दुसऱ्या बाजूला श्रीराम वॉरियर्स जो संघ दोन्ही मॅच मध्ये पराभूत संघ आहे. 11 वॉरियर्स संघ एक मॅच जिंकला एक मॅच हारलेला आहे. आणि किंग वॉरियर्स जो या मॅच मध्ये खेळतोय तो संघ ही इथे एक मॅच विन करून आलाय. त्याच्यामुळे इथे एक संघ निश्चितपणे दुसऱ्या विजयाकडे जाईल. पहिल्या बॉलवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न झालाय. एलिव्हेशन नाही या बॉलवरती आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद, विकेटचं पतन. बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे तुम्हाला रन्स करायच्यात 32, 28 मध्ये 32 आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्याच बॉलला उचलण्याचा प्रयत्न झाला. थोडंसं खराब मी म्हणेल की कॅल्क्युलेशन. तुम्हाला क्रिकेटचा गेम कालही मी उल्लेख केला की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. मैदानावरती तुमचं डोकं काय करतं, डोकं काय विचार करतं आणि मैदानावरती तुम्ही तेच करता. यावेळी पहिल्याच बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न झाला. पॉवर प्लेचं जे षटक आहे इथे मोठ्या धावा करायच्या होत्या आणि पहिल्याच बॉलवरती मोठा गडी निश्चितपणे बाद झालाय. 32 धावांचा टार्गेट आहे. कॉन्फिडन्स बिल्ड झालाय पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचा. यावेळी कहीं पे निशाणा अगदी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल निघून गेला ऑन साईडला आणि इथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली. संघ किंग वॉरियर्स सारंग या एका धावेनं आपलं खातंही उघडतोय. 32 धावाचं टार्गेट आहे. खेळपट्टीवरती सध्याच्या घडीला संघाचा कॅप्टन आहे दीपक. पहिलं षटक हाताळण्याचा त्याचा निर्णय आहे आणि तो निर्णय पहिल्याच बॉलवरती योग्यही झालाय. म्हणजे पहिल्याच बॉलवरती गडी बाद, दुसऱ्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट आणि आता मात्र स्ट्राईक एंडला या संघातील सर्वाधिक आक्रमक खेळाडू प्रितेशला आपण पाहताय. बॅट उलटी केली आणि इथून हा जो बॉल आहे तो आणखी एक निर्धाव आलाय. एक गडी बाद झाल्यानंतर जोखीम मैदानावरती निश्चितपणे घेतली जाते. तर इथे पाहिलं तर बॅट उलटी केली. रिस्क घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे झाला कारण रिस्क आहे तर रिवॉर्ड आहे. यावेळी पहा लाजवाब फटका, देखना फटका, 1 बाउन्स लॉंग ऑफ सीमारेषा पार आला. यावेळी चौकार. देखना फटका पण पाहिला. हाय लीप थोडंसं वर केली बॅट आणि सरळ पाठवून दिलं. मिड ऑफला चेस केलं, बॉल निघून गेला लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. इथे प्रितेशाचं कौतुक होणं गरजेचं आहे. मागच्या बॉलवरती माझं काय चुकलं आणि इथे मी ते काय बदलू शकतोय मैदानावरती सादर करत असताना हा फटका एक्झिक्यूट झालाय.
पुन्हा एकदा बॅट उलटी केली, पुन्हा एकदा एक बॅट उलटी केली. मुह आवरता येत नाहीये. मागच्या बॉलवरती बॅट उलटी करत असताना बॉल डॉट आला आणि इथेही जर पाहिला तर चौकारानंतर आणखी एक बॉल डॉट आला. फटक्याबद्दल खूप चांगलं वाक्य झाला तर आबाद नाही तर बरबाद. यावेळी निश्चितपणे एक डॉट बॉल आणखी दीपकच्या खात्यामध्ये गेलाय. रणसंख्या अजूनही जर पाहताय तर 5 या आकड्यावरती आहे. जवळजवळ या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. चौकार निश्चितपणे आलाय. मात्र दीपकची चांगली गोलंदाजी, फुल टॉस बॉल होता आणि प्रीतेश समोर ही गोलंदाजी खराब आहे. सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. अरे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 मध्ये आता करायचे आहेत 21 दिवस 21 रन्स. इथे जर आपण पाहिलं तर आपण सर्वजण पाहत आहे पंचक्रोशी प्रीमियर लीगचा हा तिसऱ्या पर्वाचा थरार. सर्व समस्त युवा खेळाडू या मैदानावरती दाखल झालेत आणि आज 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन देखील आहे आणि या दिनानिमित्त सर्व आमच्या युवकांना खूप खूप शुभेच्छा. मैदानावरती 18 चेंडूचा खेळ करायचे आहेत. तब्बल 21 धावा. पहिल्या षटकामध्ये जे काही पाहिलं अगदी ऊन सावळ्यांचा खेळ आपण पाहिला. एका बॉलवरती तिथे दीपकनेही कमबॅक केलं, दुसऱ्या बाजूला प्रितेशनेही कमबॅक केलं. म्हणजे एक तेरी एक मेरी हे पहिल्या षटकामधलं एकंदरीत चित्र होतं. यावेळी स्ट्राईक रोटेशन पॉलिसी पुन्हा एकदा कव्हर्समध्ये खेळून काढत असताना एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि हे फार गरजेचं आहे. तुमचा ज्यावेळी तुमचा जो प्रमुख फलंदाज आहे तो मैदानावरती खूप चांगला खेळ करत असतो त्यावेळी त्याला स्ट्राईक एंडला आणणं जास्तीत जास्त गरजेचं असतं. आणि दुसऱ्या बाजूला गोल बॅटर निखिलकडून ते प्रयत्न होत आहेत अगदी चिकी सिंगल कंप्लीट करून पुन्हा एकदा प्रितेश स्ट्राईक एंडला आलाय. यावेळी पुन्हा एकदा लाजवाब क्लासिकल इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पार. दणदण करत निघाला चौकार. तीन 16 या आकड्यावरती षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर. दुसऱ्या बाजूला एखादी विकेट मिळवण्यासाठी आता निश्चितपणे प्रयत्न होईल. हो क्या बॉल होता. बॅट आणि बरोबर पॅडच्या मधून मी म्हणेल की बाल बाल बचे. थोडासा अगदी बाजूने बॉल मागे निघून गेला आणि आता विकेटसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथे जर कमबॅक करायचे असेल तर ही जोडी फोडणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण कराल त्यावेळी तो संघ निश्चितपणे एखादी चुकी करेल आणि ती चुकी करण्यासाठी सर्वप्रथम गरजेचं आहे तो प्रेशर. हलक्या तर शेअर केलंय. पुढे एकदा सर्कलमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं गेलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला जाणार, थांबवलं गेले. सिग्नल कॉलिंग या सर्व काही गोष्टी क्रिकेटमध्ये खूप मॅटर करतात. कालच्या दिवसामध्ये उल्लेख झाला की ज्यावेळी तुम्ही गाडी चालवता रस्त्याने तेव्हा सिग्नलवरती जे 3 कलर आहेत. पिवळं असेल तेव्हा तुम्हाला बघायचं असतं, हिरवा आला की जायचं असतं आणि लाल आला की थांबायचं असतं. तसं मैदानावरती आहे. तुम्हाला बघायचं आहे बॉल कुठे चाललाय. त्याच्यानंतर जे 2 बॅटर मैदानावर आहेत त्यांच्या कॉलिंगकडेही तुमचं लक्ष असायला हवं. थांबायचं, धावायचं या बऱ्याचशा गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. केवळ एक सिंगल धावेनं स्ट्राईक रोटेशन पॉलिसी मैदानावरती वापरली जाते. एक धाव निश्चित आले आणि रणसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चेंडू बाकी आहे. इक्वेशन पाहिलं तर 13 बॉल बाकी आहेत आणि 13 मध्ये तर 14 करायचे आहेत. 1-3 and 1-4 13 चेंडू शिल्लक आणि धावा करायचे 14. मैदानावरती आतापर्यंत वरचं ठरला बॅटिंग करणारा किंग वॉरियर्स सारंगचा संघ. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. इथे शॉर्ट अंपुलचा हल्ला मिड विकेट सीमारेषा बार. आलाय आणखी एक लाजवाब षटकार. झाल्या 24 झाल्यात. आता येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये करायचे 8. 12 आणि 8 हे समीकरण आहे या मॅच मध्ये. आता इथून गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक करायचं असेल तर ह्या षटकामध्ये तुम्हाला धावा रोखायच्या आहेत. इथे तुम्हाला विकेट्स मिळवायच्या आहेत कारण चेंडूची संख्या जास्त आहे, धावा कमी आहेत. अगदी जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा हे सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती चित्र आहे. म्हणजे धावा करायचे 8, बॉल शिल्लक आहेत 12. या परिस्थितीमध्ये तुम्ही सर्कलमध्ये काय प्रेशर निर्माण करताय. सर्कलमध्ये
बॅटर्सना कशा पद्धतीनं आव्हान सादर करता हे फार गरजेचं आहे. इथे तुम्हाला सिंगल रोखायचे आहेत, इथे तुम्हाला बॅटर्ससाठी एक चॅलेंजिंग क्षेत्ररक्षण फील्ड करायचं आहे. मात्र कोणत्या प्रकारचं त्या पद्धतीचं चित्र ऑन साइड खाली आहे. इथे बॉल पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तैनात झालाय. वन बाउंड सिंगल कंप्लीट आणि दुसरी धावी कंप्लीट होईल. दुसरी धावी इझी कंप्लीट. रणसंख्या 2च्या मदतीनं 26 आकड्यावरती जाऊन पोहोचते. डीप मध्ये प्रोटेक्शन निश्चितपणे बॉलसाठी होतं, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना रणसंख्या 26 आकड्यावरती 6 धावांची गरज. बॅट उलटी केली आणि यावेळी आणखी एक बॉल डॉट आलाय. डॉट बॉल आल्यानंतर आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितीनला आपण पाहतोय. 10 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि 10 मध्ये करायचे आता 6 धावा. 10-6 हे समीकरण मॅच मध्ये शिल्लक राहिले. एखादी विकेट जर इथून आली तर निश्चितपणे कहाणी में आणखी एखादा ट्विस्ट प्रेक्षकांना निश्चितपणे पाहायला मिळेल. अलक्या तर शेअर केले, पॉइंटला खेळून काढले. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. इथून एक सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्येमध्ये वाढ होईल. धाव संख्या 27 या आकड्यावरती. मैदानावरती आता कॅल्क्युलेटेड क्रिकेट सुरू झालंय, कारण मी मगाशी उल्लेख केला की चेंडूंची संख्या जास्त आहे, धावा कमी करायच्यात. अशा परिस्थितीमध्ये जोखीम आणि रिस्क या ज्या गोष्टी आहेत त्या मैदानावरती नाही घेतल्या जाणार. आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही आता काय करताय, कारण रिस्क आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला घ्यायचे. इथे तुम्हाला सिंगलवरती रोख लगवायचा आहे. बॅट उलटी केली, यावेळी कलेक्शन इतकं प्रॉपर नव्हतं. मागे क्षेत्ररक्षक बॉलवरती निश्चितपणे तैनात होते. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि रणसंख्येमध्ये भरवत असताना धावसंख्या पुन्हा एकदा 28 या आकड्यावरती. 4 धावांची गरज उरली. येणारे 8 बॉल करायचे अजूनही 4 धावा. चला पुढच्या मॅचसाठी मी रुद्र 11ला विनंती करेल. रुद्र 11 आपण टॉस जिंकलाय, आपण लगेचच रेडी राहायचंय, कारण याच्यानंतर आपली मॅच आहे. आपल्याकडून जास्त वेळ खर्च होणार नाही आजच्या दिवसामध्ये. याच्यावरती प्लीज थोडंसं सर्वांना गांभीर्यानं लक्ष द्या. येणारे 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 4. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचा बदलाव नाही. ऑन साइड खाली ठेवलं गेलं बॅटरसाठी. शफल झाले, अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथून एक पुन्हा सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीनं रणसंख्या वेळी जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. 3 मोर रन्स टू विन. 3 धावा अजूनही करायच्यात बॅटिंग करणाऱ्या किंग वॉरियर्स सारंग या संघाला. तर दुसऱ्या बाजूला विजय प्राप्त करण्यासाठी आता तुम्हाला टिचून गोलंदाजी करणं देखील फार महत्वाचं आहे. बॅटिंग करताना धावा आल्या नाहीत, गोलंदाजी करत असतानाही प्रीतेचा खेळ लाजवाब राहिला. पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये तैनात आहे. या बॉलसाठी एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होईल आणि रणसंख्या जर मैदानावरती बरंच काही घडतं. एक सिंगल धाव कंप्लीट झाली, त्याच्यानंतर खराब थ्रो, म्हणजे ती दुष्काळामध्ये हा 13वा महिना. षटक क्रमांक इथे संपवलं गेले 3 आणि स्कोरचा विचार केला तर धावा झाल्यात 31. मध्ये 6 मध्ये 1 करायचे. येणारे 6 चेंडू करायचे 1 धावा. चला विनंती आहे, चला लगेचच मॅच ऑन करा. 6 मध्ये 1. 6 चेंडू मध्ये 1 धावा डिफेन्स करण्यासाठी तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नचिकेत बॉल गोलंदाज आपण पाहताय. 6ला 1 ची गरज आहे. बॅटर दोन्ही सेट आहेत, मात्र क्रिकेटमध्ये 6 वरती 1 धावा डिफेन्स होता नाही बऱ्याचदा आपण पाहिलंय. मात्र इथे सिच्युएशन्स कंडिशन्स बरंच काही वेग आहे. दोन्ही बॅटर वेल सेटल आहेत. इथून विकेटही आलेल्या नाहीत आणि दोन्ही बॅटरचा खेळ मैदानावरती लाजवाब राहिलाय. त्याच्यामुळे हे समीकरण बॅटिंग कसं करणाऱ्या संघाच्या दृष्टीनं मी म्हणेल की सोपं आहे. 6 मध्ये 1 इक्वेशन. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव आपण पाहताय. सिलिमिडॉन क्षेत्ररक्षण पुढे बोलवलं जाते सर्कलच्या बाहेर. फक्त आणि फक्त 3 क्षेत्ररक्षक जे थोडेसे मी म्हणेल की पुढेही बोलवले जातात, कारण गरज ही त्याचीच आहे. मी म्हणेल की हे थोडंसं उशीर झालं, हे तुम्हाला आधी करणं गरजेचं होतं. मात्र इथे 6 मध्ये 1 उशीर विलंब या गोष्टी पाहताय. पॅडवरती बॉल, पंचांकडे पाहिलं, बॉल बाहेर आहे. डिरेक्टेड करण्याचा प्रयत्न, मात्र तोही असफल. आणि या मॅच मध्ये बॅटिंग करणारा जो संघ आहे किंग वॉरियर्स सारंग, तो लगातार या स्पर्धेमधील ही दुसरी विजय, दुसरी जीत सुनिश्चित करतोय. इथून पुढच्या मॅचला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा भरत मोरे सर आपल्या दरम्यान जॉईन ठेवतील.